शिवसेना पक्ष कोणाचा यावर सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या सुनावणी रजक वळणावर आहे. उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे गटाचे वकील आपापली बाजू मांडत आहेत. 4 वर्षापूर्वी शिवसेनेत उभी फूट पडली. शिवसेनेचे आज 2 गट आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकालानुसार अधिकृत शिवसेना पक्ष आणि चिन्ह एकनाथ शिंदे यांच्याकडे आहे. दुसऱ्या बाजूला उद्धव ठाकरे गटाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. सुप्रीम कोर्ट या प्रकरणी आता नियमित सुनावणी सुरू आहे. काल शिवसेने ठाकरे गटाच्या वतीने वकील कपिल सिब्बल यांनी जोरदार युक्तिवाद केला. राष्ट्रीय स्वयंसेवा संघाचे सरसंचालक डॉक्टर मोहन भगवत यांनी जय जीन आणि जनरेशन अल्फाशी संवाद साधताना IIMUच्या 15व्या वर्धापन दिनाच्या निमित्तानं विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. नितीन मुकेश अंबानी सांस्कृतिक केंद्रात युवा परिषदेला देशभरातील 100हून अधिक शहरातून विद्यार्थी सहभागी झाले होते. या परिषदेत मोहन भगवत यांनी खुल्या वर्गातील मुलांचे कट ऑफ लिस्टमध्ये नावाखाली आरक्षण कधीपर्यंत ठेवणार असा प्रश्न विचारता आला. यावर मोहन भगवत यांनी निवेदन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आरक्षणासंदर्भात काय विचार होता ते पाहावे असे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी रात्री सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर इंस्टाग्रामवर एक रील शेअर केली आहे. त्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना स्वदेशीचा पुरस्कार करण्याचे महत्वपूर्ण आवाहन केले आहे. शुक्रवारी 7 ऑगस्ट रोजी देशभरात राष्ट्रीय हँडलूम दिन साजरा केला जात असून या निमित्तानं भारतीय हँडलूमच्या विविधतेच्या जागतिक स्तरावरती लोकप्रिय करण्याचे आवाहन त्यांनी केले. सोलापूर जिल्ह्यातील महाड तालुक्यातील चांदस गावात हनुमंत जाधव याने U17 जागतिक कुस्ती स्पर्धेत कांस्य पदक पटकावले आहे. हनुमंतचे आई वडील रोजंदारीवर काम करतात.